असं आहे की माननीय पवार साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून कुस्तीच्या संघटनेचे प्रमुख आहेत आणि ब्रिजभूषण सिंग हे देखील त्यांच्या राज्यातल्या कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे जुन्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एका कुस्तीच्या कार्यक्रमामधला तो फोटो दिसतोय, कारण मागे त्याच्यावर जर पोस्टरवर जे लिहिलेलं आहे त्याच्यातून तो कुस्तीचा कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे त्याचा आणि याचा राजकीय संबंध लावायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. सर, 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोटचा जो आरोपी फरार होता त्याला पोलिसांनी पकडले. पुढे काय पोलीस कारवाई करत आहे किंवा एकंदरीत या संबंधित लोकांची काही चौकशा करणार आहेत सर? नाही, पोलिसांची चौकशी ही नेहमीच सुरू असते, कारण एखादा आरोपी मिळाला तर त्याच्याकडून मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे पुढे चौकशी करणं आणि पुढे त्याच्यामध्ये अधिक लोकांच्यावर कारवाई करणं ही पोलिसांची नेहमीची पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनं या गुन्ह्यामधल्यासुद्धा या आरोपीकडून तशा प्रकारची चौकशी करण्यात येत आहे. राज्यसभेची उमेदवारीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाविकास आघाडी सरकारला परवडेल असाच उमेदवार दिला जाईल असं वाटतं? मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे, त्यामुळे या विषयावर मी बोलणं उचित होणार नाही. तर या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्ष बोलतील असं आणि ते त्याबाबतचा निर्णय जाहीर करतील. सेवा आता एक ठिकाणी केली गेली पाहिजे, खास करून औरंगजेबाची कबर असेल या संदर्भामध्ये भाजपचा एक मोठा नेता बोलतोय, तर दुसरीकडे आनंद जे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आहेत ते देखील पुण्यामध्ये काही मशिदींबद्दल अशा पद्धतीची कार सेवा करण्यासंदर्भात वक्तव्य करतायत. असं आहे की आता यावेळेला हा विषय काढून देशामध्ये आणि राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, मला असं वाटतं की या गोष्टीला इतकं महत्त्व देता कामा नये. आता 400, 600, 1000 वर्षापूर्वी ज्या गोष्टी घटना घडल्या त्याच्यामधून आज मंदिर मस्जिद किंवा असा कुठल्या प्रकारचा वाद निर्माण करून एक अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो निषेधार्ह आहे. तर अशा प्रकारे कोणी वक्तव्य करू नये आणि कृती पण करू नये. आणि वक्तव्य केली तर ठीक आहे, परंतु तशा प्रकारे काही कृती केली तर पोलीस त्याची गांभीर्याने दखल घेतील. पुण्यात जी सभा झाली सर, त्या पुण्याच्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले, परंतु महागाईवर आरोप करताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. महागाई फक्त महाविकास आघाडी सरकारला आहे असा प्रश्न नाही. महत्त्वाच्या विषयावर कोणाला चर्चाच करायची नाही आहे. चर्चा जी करायची आहे ती फक्त आरोप प्रत्यारोपांचंच आता सत्र सुरू आहे. मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष बाजूला हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या नवीन क्लुप्त्या शोधून काढल्या जात आहेत आणि त्याच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो. ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फार थोडा आक्रमकता दिसत आहे की ओबीसी आरक्षणाबाबत शिवसेना फार आग्रही नाही किंवा इतर पक्ष आग्रही नाही असा आरोप काँग्रेस पक्षांकडून केला जात आहे. ही बाब खरी नाही. सर्वच पक्षांचा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते माननीय छगन भुजबळ हे सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतः जाऊन त्या ठिकाणी या केसेस लढत आहेत. आणि मी आपल्याला सांगतो की जरी आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला असला तरी महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न राहणार आहे की प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी हे जे आरक्षण आहे ओबीसीचं हे लागू झालेलं असेल. त्याच्यासाठी जो आवश्यक जो एम्पिरिकल डाटा आहे तो डाटा सुप्रीम कोर्टाला देऊन जशी मध्य प्रदेशची ऑर्डर निघाली तशा प्रकारची ऑर्डर सुप्रीम कोर्टाकडून घेऊन अंतिमतः त्या वर्गाला देखील या निवडणुकांमध्ये त्यांचा जो काही सहभाग घ्यायला पाहिजे तो सहभाग घेण्याची संधी मिळेल. सर, ईडीच्या आरोपपत्रात हसीना पारकरच्या मुलाचा जबाब नोंदवलाय. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हसीना पारकरने नवाब मलिक यांना गोवाला बॉम्ब विकलेली होती.
आमचा पहिल्यापासूनचा स्टँड हा आहे की इतक्या वर्षानंतर अशा प्रकारची कुठल्या तरी गोष्टी काढून त्याच्यामधून नवाब मलिकांना गुंतवायचा प्रयत्न जो झाला त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही. जुन्या काळामध्ये काय व्यवहार झाला, आता ईडीला काय मिळालं वगैरे हा त्यांच्या तपासाचा भाग आहे. परंतु आम्ही अजूनही त्याच्यामध्ये विश्वास ठेवून आहोत की याच्यामध्ये नवाब मलिक निर्दोष आहेत. हेमंत करकरेंना ज्या गोळ्या लागल्या होत्या त्यावेळेस त्यांना जे बुलेट प्रूफ घातलं होतं ते बुलेट प्रूफ तेवढं सक्षम नव्हतं आणि असे बुलेट प्रूफ पुरवणारे जे विमल अग्रवाल आहेत यांच्याशी थेट संबंध ठाकरे कुटुंबाचे आहेत असा एक गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन घेतलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ठाकरे कुटुंबाचा या कंपनीशी संबंध याचा अर्थ त्यांचा थेट कसाबशी संबंध आहे. ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. आता कशाचा तरी कशाशी संबंध जोडायचा. आता हे कोण विमल अग्रवाल, कुठल्या बुलेट प्रूफ काय वगैरे, आता ते त्यांना जी माहिती मिळते ते कुठून मिळते मला माहिती नाही. परंतु या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे असं मला काही वाटत नाही. सर, एनसीपीच्या नेत्यांनीच स्वतःची भीती दाखवण्यासाठी जे शरद पवार यांचं जे ब्रजभूषण सोबत असलेला फोटो ट्विट केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीच विरोध केला होता, त्यामुळे त्या भीतीपोटी तो अयोध्या दौरा रद्द झाला असं या ठिकाणी बोललं जातं. ते तुम्ही मानता की भीतीपोटी हा अयोध्या दौरा रद्द झालाय? नाही, आता त्यांनी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कशामुळं त्यांनी रद्द केला हे त्यांनाच माहिती नाही. हा प्रश्न त्यांनाच विचारलेला जास्त बरा. मंदा म्हात्रे यांना आपल्याला नुकतंच एक पत्र दिलंय, त्याच्यामध्ये वाहतूकचे जे डीसीपी आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 2-3 वर्षांमध्ये बदली करून येणारे अधिकारी, अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी कसे काय, असा सवाल उपस्थित केल्याची माहिती. नेमकं काय प्रकरण आहे सर? हो, माननीय आमदार सौ मंदा म्हात्रे यांचं पत्र मला प्राप्त झालेलं आहे आणि ते पत्र चौकशीसाठी मी डीजींच्याकडे फॉरवर्ड केलेलं आहे. त्याचा एकदा अहवाल माझ्याकडे आल्याच्या नंतर त्याबाबतची योग्य ती उचित कारवाई केली जाईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे, ईडी ने आरोप पत्र कही गई है नवाब मलिक जी की तरफ से. उन्होंने कहा है कि नवाब मलिक जी का डी कंपनी से डायरेक्ट लिंक था. गोवा वाला कंपाउंड की जो जमीन थी उसको हड़पने की साजिश की जा रही थी. किस तरह से देखते हैं? नहीं, कोई ज़मीन के व्यवहार से कोई अंडरवर्ल्ड से लिंक एस्टेब्लिश नहीं हो सकती है. देखिए कि नवाब मलिक जी इतने सालों से सार्वजनिक जीवन में काम करते आए हैं. उन्होंने एमएलए करके काम किया, उन्होंने मंत्री करके काम किया. तो ये जो सारे आरोप उनके ऊपर लगाए ये सही नहीं है. हाँ, मेरा ये कहना है कि नवाब मलिक जी ये बिल्कुल निर्दोष है. तो सर, जिस तरह से आरोप लगाए ईडी ने, कहीं ना कहीं लगता है अभी इस्तीफा देना चाहिए उनको? अभी आरोप लगाए तो ठीक है ना, उसको टिकना चाहिए कोर्ट में उसका फैसला होने दो, फिर देखेंगे. सर, जिस तरह से राज ठाकरे ने अपनी सभा में ब्रजभूषण को लेकर सवाल उठाए थे और आज ट्वीट किया है फोटो और कहने की कोशिश की जो भी विरोध हुआ है वो एनसीपी के कहने पे हुआ है. किस तरह से देखते हैं? नहीं, मुझे इसमें कोई ज़्यादा कुछ मतलब दिखता नहीं है, क्योंकि एनसीपी को ऐसे करने की कोई ज़रूरत नहीं है. जो फ़ोटो है ये फ़ोटो पहले कोई फंक्शन का फ़ोटो है, कबड्डी के फंक्शन, कुश्ती की फंक्शन का फ़ोटो है, तो उसका और इसका संबंध जोड़ना ठीक नहीं होगा. ओबीसी आरक्षण को लेकर अब तक सरकार की भूमिका पूरी तरीके से लोगों के सामने नहीं आ पाई. ऐसे में चुनाव आयोग का पत्र आना और उसमें आरक्षण को लेकर अपनी भूमिका रखना, महानगर पालिका को लेकर जिस तरह से चुनाव आयोग ने अपनी भूमिका रखी, अब पार्टी के नेताओं ने नाता, आप क्या कहेंगे? नहीं, महाविकास आघाड़ी के सरकार की भूमिका पूरी स्पष्ट है कि कोई भी हालात में ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए. आरक्षण मिले बगैर इलेक्शंस होना ठीक नहीं है और राज्य सरकार का ये प्रयत्न है कि हम आखिरी मिनट तक सुप्रीम कोर्ट में जाके जो इंपीरियल डाटा की आवश्यकता है वो इंपीरियल डाटा एक जून महीने के पहले हफ्ते तक सुप्रीम कोर्ट में सबमिट करके उसमें जैसे मध्य प्रदेश ने जो ऑर्डर लिया ऐसी ऑर्डर महाराष्ट्र को मिले तो सब ओबीसी को रिजर्वेशन मिल जाएगा. किरीट सोमैया ने गंभीर आरोप लगाया है ठाकरे परिवार को लेकर, जिस तरह से जैकेट पर उन्होंने खामियां बताई, हेमंत करकरे की डेथ हुई है. किस तरह से उनके इस बयान को देखते हैं? पूरा आरोप उन्होंने बाकायदा ठाकरे परिवार कसाब को जोड़ा है. नहीं, मुझे तो इसमें कोई तथ्य लगता नहीं है.
और ये बहुत गंभीरतापूर्वक लेने जैसी बात भी है। सर, आसाम के चीफ मिनिस्टर है हेमंत बिस्वा, उनका कहना है कि जो मदरसा होते हैं उनको पूरी तरह से बंद कर देना चाहिए क्योंकि इलीगल एक्टिविटीज होती हैं। वहीं दूसरी तरफ बीजेपी के जो कुछ नेता हैं राजस्थान में, उन्होंने भी इसी तरह की मांग की है। किस तरह से देखते हैं आप? ये तो बीजेपी का एजेंडा है ना। देखिए कि अभी जो सालों से चलते आया है, वहाँ भी मदरसा में भी स्टूडेंट जो है एजुकेशन लेते हैं, कोई उर्दू का एजुकेशन लेते हैं, कोई दूसरा पारंपरिक एजुकेशन लेते हैं। अभी ये मदरसा बंद करो, कोई बोलेगा स्कूल बंद करो, कुछ बोलेगा कॉलेज बंद करो, तो यही राजनीति है सिर्फ। दूसरा भी कुछ हमारे देश के सामने कुछ काम है कि नहीं है? ज्ञान वापी को लेकर आज कोर्ट फैसला दे सकता है। ऐसे में हो सकता है कि दो समुदाय में टेंशन क्रिएट हो, तो महासरकार कितनी अलर्ट है? नहीं, सरकार तो हमेशा अलर्ट रहती है। अभी फैसला आता क्या आता है देखेंगे। थैंक यू।